नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी कल्पना खानविलकर फ्रॉम पुष्कराज क्लासेस. आपण पाहत आहोत सिमिलॅरिटी लेसन. सिमिलॅरिटीमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.2 पाहत आहोत. प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये आपण या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन 5 पर्यंत 1.2 चे क्वेश्चन नंबर 5 पर्यंतचे सम पाहिलेले आहेत. क्वेश्चन नंबर 5 पर्यंतचे त्याच्या पुढचे सम आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्याशी आणि तुम्हाला हे सम सॉल्व करण्यापूर्वी तुम्हाला काही प्रॉपर्टीज आणि थेरम माहीत असणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल बीपीटी थेरम मीन्स बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. दुसरं आहे आपलं अँगल बायसेक्टर थेरम आणि थर्ड वन आहे ते आपलं प्रॉपर्टीज ऑफ द थ्री सिमिलर लाईन. ओके, मग हे 3 थेरम माहीत असतील ते समजून घेण्यासाठी तुम्ही माझं याचा प्रिव्हियस व्हिडिओ पाहू शकता. तर आपण डायरेक्ट समकडे जाऊयात. आता सम मध्ये आपल्याला फर्स्ट प्रॅक्टिस सेट 1.2 मधलं 6 सम आपल्याला हे दिलेलं आहे. इथे आपल्याला इन्फॉर्मेशन डायग्राम मध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे. या इन्फॉर्मेशनच्या साह्याने आपल्याला काय फाइंड करायला सांगितलंय, फाइंड QP. तर इन्फॉर्मेशन काय दिलेले आहे आपल्याला, आपण डायग्राम मध्ये पाहूया. तर QM दिलेला आहे 14, MN दिलाय 25, NP दिलाय 40 आणि हे दोन साइन काय दाखवतात, हा NQ काय आहे, सेगमेंट NQ हा अँगल MNP चा अँगल बायसेक्टर आहे. हे इक्वल अँगल मध्ये डिवाइड झालेले आहे, त्याचा अर्थ तो अँगल बायसेक्टर आहे. आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे, हा QP फाइंड करायचा आहे. तर आपण डायग्रामच्या थ्रू बघूयात. आपल्याला काय दिसते ह्या डायग्रामवरनं, ही NP सेगमेंट NP is angle bisector of angle, कोणत्या अँगलचा, MNP, अँगल MNP. therefore अँगल बायसेक्टर म्हणजे हा NP हा कोन MNP चा कोन दुभाजक आहे. त्याच्या प्रॉपर्टीनुसार आपण लास्ट लेक्चरला प्रॉपर्टी पाहिली. काय सांगते ती प्रॉपर्टी, याच्या अपोजिट साइडचे ज्या टू डिवाइड होतं, टू सेक्शन मध्ये जो डिवाइड होतो तितकंच जो रेशो असतो तोच रेशो रिमेनिंग साइडचा असतो. म्हणजेच MQ अपॉन QP इज इक्वल MN अपॉन NP. MQ किती आपला, इथे आपण लिहू शकतो अँगल बायसेक्टर थेरम, अँगल बायसेक्टर थेरम, कोन दुभाजकाचे प्रमेय. QP किती आपला, QP फाइंड करायचा आहे. MN आहे 25, NP आहे आपला 40. क्रॉस सेक्शन करूयात, क्रॉस मल्टिप्लिकेशन 14 इंटू 40 QP इंटू 25. हा QP काय होईल, हा 25 इकडे मल्टिप्लाय इकडे डिवाइड होईल. 14 इंटू 40 अपॉन 25. 5 8 जार 5 जार. इथे किती मिळाले आपल्याला, 14 इंटू 8 अपॉन 5. which is equal to 22.4 is equal to QP. QP किती मिळाला आपल्याला, 22.4. ओके, नाव पुढच्या समकडे जाऊयात आपण. आता इथे आपल्याला काय दिलेले, गिवन मध्ये दिलेले AB पॅरलल CD पॅरलल FE, म्हणजे ह्या 3 लाईन पॅरलल दिलेल्या आहेत. आपल्याला X फाइंड करायला सांगितलं इथला आणि AE ही पूर्ण डिस्टन्स फाइंड करायला दिलाय. AE मध्ये इथे मध्ये सेंटर मध्ये काय आहे, C पॉइंट आहे. तर आपल्याला इथे ह्या 3 पॅरलल लाईन म्हणजे प्रॉपर्टी ऑफ द 3 पॅरलल लाईन ते उपयोगी पडेल आपल्याला. म्हणजे दिलेलं आहे ते लिहूयात आपण. AB पॅरलल CD पॅरलल FE, FE लिहिलं तरी चालेल. गिवन पक्ष मराठीवाले लिहितील.
मग 3 पॅरलल लाईन दिलेल्या आहेत. प्रॉपर्टी ऑफ द 3 पॅरलल लाईन नुसार आपल्याला काय लिहिता येईल, दिस सेक्शन इज इक्वल टू दिस सेक्शन मीन्स DB अपॉन DF इज इक्वल AC अपॉन CE. रिझन काय, प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन. प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन, 3 समांतर रेषांचा गुणधर्म. आपण व्हॅल्यूज पुटअप करूयात. DB आहे 8 अपॉन 4, AC आहे 12, CE X. क्रॉस मल्टिप्लिकेशन, X is equal to 4 1s are 4 2s are 2 1s are 2 6 are. X ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 6. X मिळाला आपल्याला 6. पण आपल्याला AE ही विचारलेला आहे, AE विचारलाय. मग AE कसं येईल आपल्याला, AC प्लस CE. CE आपल्याला मिळालाय 6 म्हणजे 12 प्लस 6 करावं लागेल आपल्याला. AE इज इक्वल AC प्लस CE. रिझन काय लिहिणार आपण, ACE म्हणजे A आणि E च्या दरम्यान हा C आहे म्हणून आपण हे ऍडिशन करू शकतो. AC आहे आपलं 12, CE मिळाले 6 विच इज इक्वल 18. AE मिळाला आपल्याला 18. हा क्वेश्चन नंबर 7 होता आपला. आता क्वेश्चन नंबर 8 कडे जाऊयात आपण. क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 मध्ये आपल्याला काय इन्फॉर्मेशन दिलेली बघूयात आपण. इन ट्रायंगल LMN मध्ये रे MT डायग्राम व्यवस्थित ऑब्झर्व केले तर आपल्याला सम व्यवस्थित सॉल्व्ह करता येतात. डायग्राम आणि थेरम ह्या दोनची सांगड घालूनच आपल्याला सम सॉल्व्ह करता येऊ शकतात, हे लक्षात ठेवा. LMN मध्ये काय दिलेले, रे MT बायसेक्ट द अँगल LMN इक्वल हे दाखवलंय, सेम अँगल दाखवलाय इथे साइनने. LM 6 दिलेलं आहे, MN 10, देन TN 8, फाइंड LT. डायग्राम पाहूनच आपल्याला ते लक्षात येते की अँगल बायसेक्टर आहे म्हणजे अँगल बायसेक्टर थेरम आपल्याला यूज करायचंय. पुन्हा आपल्याला लिहावं लागेल, रे MT bisects angle LMN. काय इथे लिहिणार आपण, गिवन म्हणजेच पक्ष. मग बायसेक्टर थेरमच्या नुसार काय येणार, LT अपॉन TN इज इक्वल LM अपॉन MN. व्हॅल्यूज पुटअप करूयात. इथे काय लिहिणार आपण, अँगल बायसेक्टर थेरम. अँगल बायसेक्टर थेरम हे ब्रॅकेट मध्ये लिहिणं, ब्रॅकेट मधल्या गोष्टी लिहिणं फार जॉमेट्री मध्ये महत्वाचं असतं. व्हॅल्यूज पुटअप करूयात. LT दिलेलं आहे 6, TN आपला LT फाइंड करायचंय आपल्याला. LT किती आहे आपला, LTच लिहावं लागेल फाइंड करायचंय तर. TN दिलेला आहे 8, LM 6, MN आहे 10. क्रॉस मल्टिप्लिकेशन, LT into 10 which is equal to 6 into 8. Therefore LT is equal 6 into 8 upon this 10. 2 4s are 2 5s are 24 upon 5. LT आपल्याला किती मिळाला, LT is equal 4.8. LT मिळाला आपल्याला 4.8. आता आपण सम नंबर 9 पाहूया. 9 सम मध्ये काय दिलेले आहे आपल्याला, दिलेले ट्रायंगल इन ट्रायंगल ABC सेगमेंट BD बायसेक्ट द अँगल ABC, फाइंड X. BD बायसेक्ट द अँगल ABC, फाइंड दिस X. X ची व्हॅल्यू फाइंड करायला सांगितली आहे. सोपं सम आहे. पाहूयात काय दिलेलं त्या गोष्टी लिहूयात.
सेगमेंट BD बायसेक्ट अँगल ABC. देअरफॉर अँगल बायसेक्टर थेरम नुसार काय येते, AD अपॉन BDC इज इक्वल AB अपॉन BC. रिझन काय येणार इथे, अँगल बायसेक्टर थेरम. कोनदुभाजकाचे प्रमेय. व्हॅल्यूज पुटअप करूयात. AD आहे आपलं x-2 DC x+2 AB x BC x+5. क्रॉस मल्टिप्लिकेशन x-2 इंटू x+5 इज इक्वल x इंटू x+2. मल्टिप्लिकेशन करूयात x इंटू x, x स्क्वेअर x इंटू 5, 5x x इंटू -2 -2x 5 इंटू -2 -10. या साईडचं मल्टिप्लिकेशन x इंटू x, x स्क्वेअर x इंटू 2 2x. दोन्ही साईडचा x स्क्वेअर कॅन्सल. 5x -2x झाले आपले 3x -10 इज इक्वल टू 2x. व्हेरिएबल एका साईडला नेऊयात. 3x हा प्लस इकडे झाला, मायनस हा -10 इकडे येऊन प्लस 3x -2 x इज इक्वल टू 10. आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली 10. ओके. या टाईपचे सम मॅक्झिमम तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. पाहूयात आता हे क्वेश्चन नंबर 10 पाहूयात. क्वेश्चन नंबर 10 मध्ये आपल्याला डायग्राम दिलेली आहे, ह्या काही गिवन गोष्टी दिलेल्या आहेत आणि फक्त आपल्याला काय सांगितलेलं आहे, फिलअप करायला सांगितलेले आहेत. या प्रकारचे सम आजकाल एक्झाममध्ये जास्त विचारतात, पूर्वी नव्हते विचारत. मीन्स असे फिलअप वाले ॲक्टिव्हिटी मध्ये आपली याची प्रॅक्टिस होऊ शकते. बघूयात काय काय दिलेलं आहे. मग आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे ट्रायंगलच्या आतमध्ये ट्रायंगल आहे आणि आपल्याला सांगितलं आहे QP पॅरलल DE. दिस QP पॅरलल DE ह्या दोन पॅरलल लाईन आहेत. ओके. देन QR parallel EF. This QR parallel EF. Prove that PR. This PR parallel DF. म्हणजे ह्या दोन आणि ह्या दोन लाईन पॅरलल आहेत, तर ही थर्ड साइड पण साइड पॅरलल आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. प्रूफ मध्ये काय दिलेले बघूयात आपण. X in triangle XDE. This XDE. XDE PQ पॅरलल DE. इथे दिलेले पहा QP पॅरलल DE म्हणजे इथे या बॉक्स मध्ये काय येणार, गिवन. काय लिहिणार आपण, गिवन पक्ष. ओके. मग गिवन असेल तर ह्या पहा हा ट्रायंगल दे, या ट्रायंगल मध्ये ह्या दोन बाजू काय आहेत, पॅरलल असतील तर काय आपल्याला लिहिता येतं त्यानुसार. पहा XP बीपीटी थेरम नुसार XP अपॉन PD इज इक्वल ही साइड XQ अपॉन QE. ओके. द रेशो ऑफ दिस इज इक्वल टू रेशो ऑफ दिस. ओके. आता दुसरा ट्रायंगल दिलेला आहे XPD. कोणता ट्रायंगल आहे, XEF. दिस XEF. आता याच्यामध्ये काय सांगितले, QR पॅरलल EF. QR पॅरलल EF पहा इथे पण सांगितलेलं आहे QR पॅरलल EF. हे दिलेल्या गोष्टी आहेत म्हणजे आपण इथे बॉक्स मध्ये काय आहे ना, गिवन पक्ष. मग पॅरलल असेल तर सेम आपण इथे जे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम वापरले त्यानुसार XQ अपॉन QE इज इक्वल XR अपॉन RF. सेकंड नंबर दिलेलाच आहे. रिझन काय, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. ओके. आता पहा 1 and 2 ऑब्झर्व करा. 1 and 2 ऑब्झर्व केलं तर आपल्या काय लक्षात येते,
दिस अपॉन दिस इज इक्वल टू दिस साइड अपॉन दिस साइड. पहा, क्यू एक्स क्यू क्यू ई, दिस सेम, this ratio same, and this ratio is equal to this and this ratio is equal to this. It means these two ratio are equal. 1 आणि 2 वरून आपल्याला काय येतं, हा रेशो या रेशोशी समान आहे आणि हा सेम याच्याशी आहे, म्हणजेच हे 2 रेशो काय झाले, समान झाले. त्यावरून आपण लिहू शकतो एक्स पी अपॉन पी डी इज इक्वल एक्स आर अपॉन आर एफ. 1 आणि 2 वरून मिळालं. आता हे पहा, हे आपण इकडे डायग्राम मध्ये पाहूयात. काय लिहिले आपण, एक्स पी अपॉन पी डी इज इक्वल एक्स आर अपॉन आर एफ. मग हे 1 आणि 2 वरून लिहिलंय, पण हेच काय दाखवतं, ह्या 2 जर हे रेशो सेम असतील तर ही लाईन कशी असेल, या थर्ड साइडला काय असेल, पॅरलल असेल. कन्व्हर्स ऑफ द बीपीटी थेरम. सम नंबर 11 बघूयात. सम नंबर 11 ला स्टार केलेला आहे, म्हणजे हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. पाहूयात. सम नंबर 11 मध्ये दिलेले आहे आपल्याला, इन ट्रायंगल एबीसी बीडी बायसेक्ट द अँगल एबीसी. दिस बीडी बायसेक्ट द अँगल एबीसी अँड द रे सीई बायसेक्ट अँगल एसीबी. एसीबी ला बायसेक्ट केलंय, मी सेम साइनने दाखवलेलं आहे अँगल बायसेक्टर. देन एबी, इफ segment AB congruent segment AC, this AB and this AC are congruent. Prove that काय प्रूव्ह करायचे आपल्याला, ED parallel to BC, these two lines are parallel. हे प्रूव्ह करायचे. बघूयात आता आपण कसं प्रूव्ह करता येईल आपल्याला. अगोदर आपल्याला ज्या गिव्हन गोष्टी दिलेल्या आहेत त्यांचा उपयोग करून घेऊयात. काय सांगितलेलं आपल्याला, रे BD बायसेक्ट द अँगल ABC. प्रूफ, रे BD bisects angle ABC. ABC ला या BD ने बायसेक्ट केलंय. मग अँगल बायसेक्टर थेरम नुसार आपल्याला काय लिहिता येईल, देअरफॉर AD, this AD upon DC, AD upon DC is equal AB upon BC. AB upon BC. AB upon BC. 1 नंबर लिहूयात इथे. रिझन काय येणार, अँगल बायसेक्टर थेरम. अँगल बायसेक्टर थेरम. ओके. सेम वे, रे सीई बायसेक्ट एसीबी. रे सीई बायसेक्ट्स अँगल सीई. कोणाला बायसेक्टर ते, एसीबी ला. एसीबी. देअरफॉर काय लिहिता येईल आपल्याला, देअरफॉर AE upon EB upon EB is equal AD upon is equal AC upon BC. AC upon BC. Second number, reason same, angle bisector theorem. आता 1 आणि आपल्याला काय दिलेलं आहे, काय सांगितलेलं आहे आपल्याला, दिस गिवन मध्ये दिलेले आहे AB and segment AC are congruent. AB congruent segment AC. आता ह्या 1 आणि 2 मध्ये पहा, this here BC and this AB and AC are सेम. हा AB आणि AC काय सेम आहे.
It means these two ratio are same, then these two ratio also same. मग आपल्याला 1 आणि इथे आपण हे आहे आपलं गिवन, थर्ड नंबर देऊयात या गिवनला. मग फ्रॉम 1, 2 and 3, फ्रॉम 1, 2 and 3, 1, 2 आणि 3 वरनं काय आपल्याला लिहिता येईल, AD अपॉन DC इज इक्वल AE अपॉन EB. पहा आता डायग्राम मध्ये AD अपॉन DC इज इक्वल AE अपॉन EB, means the ratio of these two is equal to ratio of these two. Therefore काय लिहिता येईल आपल्याला, therefore this AD parallel BC, AD parallel BC, converse of BPT. of BPT, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. अच्छा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हे सम समजले असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.